आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. तुम्ही सगळे इथे विद्याग्रहण करण्यासाठी आला आहात, परंतु विद्याग्रहण करण्याआधी हे आवश्यक आहे की आपलं शरीर स्वास्थ्य जपण्याचे उपाय जाणून घेतले पाहिजेत. असं का गुरुदेव? कारण गुरुचं कर्तव्य आहे की आपल्या शिष्यांना मजबूत बनवावं, तरच जीवनात ते प्रत्येक परिस्थितीचा सामना करू शकतील. निसर्गात खूपशी शरीरं असतात, जनावरांची, पक्ष्यांची, जलचरांची, परंतु जगात सर्वात दुर्लभ, सर्वात उत्तम शरीर मनुष्य शरीर आहे. कारण त्यात अशा आध्यात्मिक शक्ती आहेत ज्या कोणत्याही दुसऱ्या शरीरात नाहीत. प्रत्येक मानव शरीरात या शक्तीची 7 केंद्र असतात. ती योगाभ्यासाद्वारे जागृत करता येतात. मी तुम्हाला माझ्या शरीरात या 7ही केंद्रांचं दर्शन देतो. त्याचा बीज मंत्र आहे ओम ओम. जेथे तेजच तेज आहे, प्रकाशच प्रकाश आहे, तेथे पोचल्यावर एका अलौकिक आनंदाची अनुभूती होते. जेथे मानवाची चेतना आदि आणि अंताची सीमाही पार करते. या कुंदे तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या तुम्ही सगळे इथे विद्याग्रहण करण्यासाठी आला आहात, परंतु विद्याग्रहण करण्याआधी हे आवश्यक आहे की आपलं शरीर स्वास्थ्य जपण्याचे उपाय जाणून घेतले पाहिजेत. कारण जर तुम्ही आजारी झालात, तुमचं शरीर कमजोर झालं, तर तुम्ही अध्ययन कसं करणार? जीवनाचा धर्म कसा शिकणार? मनुष्याचं शरीर 5 तत्वांनी बनतं. पृथ्वी, जल, अग्नी, आकाश आणि वायू. ही 5 तत्व जर संतुलित राहिली तर शरीर स्वस्थ राहतं. मनुष्याच्या शरीरावर ज्या गोष्टींचा परिणाम होतो त्या आहेत त्याचं खाणं, पिणं, वातावरण, त्याचे विचार, त्याचं आचरण. या सगळ्या गोष्टी सात्विक असल्या पाहिजेत. या व्यतिरिक्त परिणाम होतो त्या चुंबकीय शक्तीचा, ज्याच्या सहाय्याने ह्या विश्वातली प्रत्येक चीज आपापल्या स्थानी स्थिर राहते. आकाशात तुम्ही जितके तारे बघता ते सगळे एक दुसऱ्याच्या आकर्षण शक्तीमुळेच आपापल्या जागी स्थिर राहतात. त्या चुंबकीय शक्तीतून विद्युत म्हणजेच विजेच्या लहरी निघत असतात. या लहरी सूर्य, चंद्र, तारे आणि आपली धरती एवढंच नाही तर आपल्या शरीरावरही परिणाम करतात. मी तुम्हाला माझ्या शरीरात दाखवतो. बघा कशा या लहरी मनुष्याच्या शरीरावर परिणाम करतात. लक्षात ठेवा, मनुष्याच्या शरीरातही चुंबकीय ध्रुव असतात, ज्या भोवती या लहरी वर्तुळाकार फिरत असतात.
त्या दिसत नाही, परंतु त्यांचा फार गहिरा प्रभाव आपल्या शरीरावर पडतो, जो आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने फार महत्वपूर्ण आहे. म्हणून रोज झोपताना तुम्हाला अशा दिशेला झोपावं लागेल ज्यामुळे तुमच्या शरीरावर त्या लहरींचा अनुकूल परिणाम होईल. आम्हाला पिताश्रींनी सांगितलं होतं की आश्रमात अनवाणी राहावं लागेल आणि असंही म्हटलं होतं की तुम्हाला पावसात छत्री नाही मिळणार. असं का गुरुदेव? कारण गुरुचं कर्तव्य आहे की आपल्या शिष्यांना मजबूत बनवावं, तरच जीवनात ते प्रत्येक परिस्थितीचा सामना करू शकतील. आज तुम्ही राजकुमार आहात, उद्या वनवासात जावं लागेल आणि त्या समयी जो मजबूत नसेल तो तुटून जाईल. म्हणूनच या कठोर तपस्येची आवश्यकता असते. राहू दे, इथला केर मी स्वतःच काढीन. अक्का, ही झाडू घे यांच्याकडून. नाही, हे आम्हालाच झाडून काढायचंय. ही गुरुदेवांची आज्ञा आहे गुरुमाता. गुरुदेवांची आज्ञा आहे तर गुरुदेवांच्या आश्रमात केर काढा. हा मातेचा आश्रम आहे, ही कामाची नाही विश्रामाची जागा आहे. अच्छा, तुम्ही सगळे थकलात असाल, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी दूध आणते. आम्ही दूध नाही पिऊ शकत, खूप काम आहे गुरुमाता. अच्छा, कसलं काम आहे एवढं? कबुतरांना दाणे टाकायचे. हा, आणि एका सशाच्या पायाला इजा झालीये, त्याला आचार्यांकडे न्यायचंय आणि औषधही लावायचंय. अच्छा अच्छा. आणि ते पाडस आहे ना कालू, तो हरणीला खूप तंग करतो, गवत पण नाही खाऊ देत. त्याला पण धर्मशाळेत बंद करून ठेवायचंय. अच्छा अच्छा, म्हणजे खूपच काम करायचे तुम्हा सगळ्यांना. अच्छा, आता हे सांगा, तुम्हा मुलांना आपली अयोध्या आठवते? हो, खूप आठवण येते. रात्री झोप पण लागत नाही. ओ, तुम्हाला झोप नाही येत? मग असं करा, रात्री तुम्ही माझ्या जवळ झोपा. नाही नाही, मी तुमच्या जवळ नाही झोपणार. तुम्ही मला अंगाई नाही म्हणणार. मग तिथे ब्रह्मचारामध्ये कोण अंगाई गीत गातं? राम भैया खूप छान अंगाई गातात, अगदी आईसारखी. राम दादा. रामदादा अंगाई म्हण ना. थांब, भरत दादाच्या हाताला पट्टी बांधतो मग अंगाई गातो. हा, आता मी ठीक झालोय, माझी चिंता नको करू. भरत दादा तर ठीक झाला, अंगाई गा ना, मला माझी आई आठवतीये. मला पण माझ्या आईची आठवण येते. हो राम दादा, मला पण माझ्या आईची आठवण झाली. मलाही माझ्या आईची आठवण येते. हो राम दादा, सगळ्यांना आईची आठवण येते. अंगाई म्हण ना. अच्छा अच्छा, म्हणतो, ऐका. ये ग निजराणी, ये ग हळू राजाच्या कुल्याचे डोळे झाले हळू माळू. ये ग निजराणी, ये ग हळू
देवी अरुंधती, हे ब्रह्मचारी आमचे शिष्य आहेत. यांच्यावर आपल्या मायेचं जाळं टाकू नका. मी मायेचं जाळं कुठे टाकते स्वामी? मी तर एका मातेचं कर्तव्य निभावते. आपल्या मातेपासून दूर जेव्हा ही छोटी छोटी बालकं दिवसभराच्या मेहनतीने थकून घरी येतात, तेव्हा त्यांना आपल्या मातेची आठवण येत असेल. त्यांना थोडासा मातेचा स्नेह देण्यानं आपल्या शिक्षणात काही बाधा तर येत नाही ना? आम्ही तर आमच्या शिष्यांच्या भविष्यासाठी असा विचार करतो, ज्यांना वीर पुरुष बनून दुसऱ्यांचं रक्षण करायचं आहे, या धरतीचं पालन करायचं आहे. त्यांचं जीवन आत्तापासून एक कठोर तपस्येप्रमाणे असलं पाहिजे. त्यांना कर्मठ बनवू इच्छितो आम्ही. कर्मठ बनवा, पण पत्थर बनवू नका. भावनेची कोमलताही राहू दे त्यांच्यापाशी. हं, आपण सुंदर बाब सांगितली. आपणही त्यांची गुरुमाता आहात, म्हणून हे काम आम्ही आजपासून आपल्यावर सोपवतो. आम्ही त्यांना कर्तव्य कठोरता शिकवू आणि आपण भावनेची कोमलता शिकवा. धन्यवाद. मी आता सामवेदाचा पाठ सुरू करीन. त्यामुळे यांचं जीवन निरस राहणार नाही. त्यात संगीताचे तरंग उठतील. तेव्हाच हे बोल सजीव होतील. या कुंदेन्दु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्ड मण्डितकरा, या श्वेतपद्मासना, ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा, निःशेषजाड्यापहा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. निसर्गात खूपशी शरीरं असतात. जनावरांची, पक्ष्यांची, जलचरांची. परंतु जगात सर्वात दुर्लभ, सर्वात उत्तम शरीर मनुष्य शरीर आहे. कारण त्यात अशा आध्यात्मिक शक्ती आहेत ज्या कोणत्याही दुसऱ्या शरीरात नाहीत. आध्यात्मिक आणि मानसिक शक्तीचं हे भांडार प्रत्येक मनुष्य शरीरात असतं. मग ते शरीर उच्च जातीचं असो किंवा नीच जातीचं असो, कोणत्याही रंग रूपाचं असो, प्रकृती त्यात भेदभाव करीत नाही. म्हणूनच प्रत्येक मानव शरीराला मुक्तीचं द्वार असं म्हणतात. शरीराच्या मुख्य केंद्रात निरंतर या शक्तीचं स्पंदन होत असतं. जोपर्यंत त्याला जागवून आपल्या काबूत आणत नाही, तिचा काही फायदा नाही. ती बेकार चीज आहे. अगदी तशीच जसं कुणा कंजूसाच्या घरी भांडार तर भरलेला आहे, पण तो भुकेलेलाच बसलाय. प्रत्येक मानव शरीरात या शक्तीची 7 केंद्र असतात. ती योगाभ्यासाद्वारे जागृत करता येतात. मी तुम्हाला माझ्या शरीरात या 7ही केंद्रांचं दर्शन देतो. हे पहा, सगळ्यात पहिलं आहे मूलाधार चक्र. हे या शक्तीचं निवासस्थान आहे. येथे ज्या रूपात ही शक्ती निवास करते त्यास कुंडलिनीही म्हणतात. गुरुची कृपा आणि सहाय्याने या शक्तीला जागवून दुसऱ्या केंद्रापर्यंत पोहोचवता येतं. त्याला स्वाधिष्ठान चक्र म्हणतात. मग या स्वाधिष्ठान चक्राला भेदून जेव्हा ती पुढे जाते तेव्हा ती 3ऱ्या केंद्रावर पोहोचते, ज्यास मणिपूर चक्र म्हणतात. मग मणिपूर चक्राचे भेदन करून या शक्तीला पुढे पाठवून
चौथ्या केंद्रावर पोहोचवलं जातं त्यास अनाहत चक्र म्हणतात. तिथून विशुद्ध चक्र आणि मग ही शक्ती अज्न चक्रास जागृत करते. अज्न चक्र श्वेतवर्ण आणि भ्रुकुटीच्या मध्यावर 2 पंक्तींच्या मध्ये स्थित असते. त्याचा बीज मंत्र आहे ओम ओम. जर या परमशक्तीचा दुरुपयोग केला गेला किंवा यात काही चूक केली गेली तर ही शक्ती बेकाबू होते आणि साधक भरकटतो आणि भरकटलेला साधक धोकादायक असतो. तो या शक्तीने दुसऱ्यांचाही विनाश करू शकतो आणि अंती हीच शक्ती त्याचाही विनाश करते. म्हणून हे आवश्यक आहे की गुरुची आज्ञा आणि सहाय्य याशिवाय या विद्येचा अभ्यास करू नये. जेव्हा ही शक्ती जागृत होते तेव्हा सर्व केंद्रात ऊर्जेचा आणि तेजाचा एक असा वेग उत्पन्न होतो जसा गंगेचा प्रवाहच. त्याचं तेज कित्येक स्फुल्लिंगांप्रमाणे प्रकाशमान असतं. कुंडलिनी जेव्हा पुढे सरकते तेव्हा साधकाला चेतनेच्या वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव येतो. इथपर्यंत की जेव्हा ती 6व्या चक्राचं भेदन करून 100 वर्षांपर्यंत पोहोचते तेव्हा योगी पूर्ण समाधीत लीन होऊन जातो. जेथे तेजच तेज आहे, प्रकाशच प्रकाश आहे, तेथे पोचल्यावर एका अलौकिक आनंदाची अनुभूती होते. जेथे मानवाची चेतना आदी आणि अंताची सीमाही पार करते ती परमचेतनेची परिसीमा आहे. जेथे तीनही काल आणि समस्त लोक तिच्या समोर प्रकाशित होतात.